नमस्कार, आरिशा पुणेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी हे गोसावळ्याची भजी करून आपल्याला दाखवणार आहे। हे गोसावळ्याची भजी खाण्यास खूप चांगली लागत असतात। मी खूप दिवसानं बनवत होते पण मला चांगले भेटले नव्हते। हे चांगले भेटलेले आहेत म्हणून मी हे जे आता भजी बनवणार आहे त्यासाठी हे मी घेतलेलं साहित्य। त्यासाठी मी हे बेसन पीठ घेतलेलं आहे, पण आपल्याला जेवढे लागेल तेवढे आपण त्यातलं बेसन पीठ घ्यायचं। हे तांदळाचं पीठ 2 चमचे घेतले, हे कोथिंबीर घेतली, हे धने पावडर, हे ओवा, हे जिरे पावडर, हे लसूण, ही मिरची आणि हे मीठ आणि तेल नंतर तळताना दाखवते। आणि हे तळण्यासाठी मी मिरच्या घेतल्या त्याच्याबरोबर खाण्यासाठी। आता मी हे सगळं हे मिक्सरच्या डब्यामधून बारीक करून घेते। हे मिरची झाल्यानंतर हे लसूण झाल्यानंतर हे जिरे झाल्यानंतर हे ओवे थोडं वरून बी टाकूया। हे सगळं मी आता बारीक करून घेणार आहे आणि कोथिंबीर वरूनच टाकायची आपल्याला। हे सगळं बारीक केल्यानंतर मग हे आपल्याला कापून नंतर त्याची सगळे प्रोसिजर मी आपल्याला दाखवते। आता मी हे मिक्सरला लावून घेते। हे बघा मी बारीक करून घेतलेलं हे सगळा मसाला माझा एकदम मस्तपैकी मी बारीक ओबडधोबडच केलेलं आहे, पण पाणी घालून बारीक करायचं नाही, आपण असंच घालायचं म्हणजे खाण्यास तोंडाखाली हे चव चांगली लागत असते। आता मी हे पीठ मळण्यास घेत आहे। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्या। मी अजून लागलं तर अजून घेऊ शकते, थोडं थोडं करून घेते मी। त्याच्यामध्ये हे तांदळाचं पीठ 2 चमचे मी घेतलं, त्याच्यामुळे हे कुरकुरीत होत असतं। ते घेतल्यानंतर ही धण्याची पावडर आहे। धण्याची पावडर घेतल्यानंतर हे थोडासा ओवा ठेवलेला होता मी ते घातला। परत मी आपणास सांगितलेलं नव्हतं पण हे मी खाण्याचा सोडा पण थोडासा घेणार आहे, थोडासा एकदम थोडासा। हे सगळं झाल्यानंतर कोथिंबीर मी थोडीशी कापून घेतलेली आहे, ती पण मी घालणार आहे। हे सगळं घातल्यानंतर मीठ आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घालायचं। आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपण हे करून घेतलेला मसाला ह्याच्यामध्ये घालायचा। ह्या मसाल्याची टेस्ट असते, ह्या भजीला मस्तपैकी टेस्ट येत असते। मी मसाला आता जो करून घेतला आहे तो पण मी ह्याच्यामध्ये घालून एकजीव करून घेत आहे। हे एकदम एकजीव केल्यानंतर आता आपण त्याला थोडं थोडं पाणी घेऊन मस्तपैकी हलवून एकजीव हे केलेलं आहे सगळं। आता मी हे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ एकदम गरगरीत करून घेणार आहे। गरगरीत म्हणजे आपणास सहज अशी भजी घालता येईल असं आपण करून घ्यायचं। थोडं थोडं मी त्याच्यामध्ये पाणी घालते। लिंबू मी आता थोडासा ह्याच्यामध्ये पिते म्हणजे खाण्यात एकदम मस्त टेस्ट येते। थोडासाच घालते मी, जादा घालत नाही। लिंबू घातल्यानंतर आता हे सगळे एकजीव करते आणि याला झाकून ठेवते। हे झाकून ठेवते मी आणि आता आपण दाखवते आपल्याला। लय पण पातळ कापायचं नाही, नाहीतर खाण्यास मजा येत नाही। असंच कापायचं, सगळे मी असेच कापून घेते आणि आपणास दाखवते। हे मी बघा अशा प्रकारे कट करून घेतलेलं आहे। हे अशा प्रकारे मी कट करून घेतलेलं आहे। आता हे पीठ मी 10 मिनिटासाठी भिजायला ठेवले होते। हे बघा मस्तपैकी भिजून झालेलं आहे। आता मी हे आपल्याच खाण्यासाठी मिरच्या थोड्या मी ह्याच्यामध्ये तळून घेते, गॅस बारीक केलेला आहे। हे बघा मस्तपैकी ह्या मिरच्या तळ्या गेल्या होत्या, ह्या आपण आता भजी बरोबर खाणार आहे। त्याच्यावर लगेचच गरम असतानाच मीठ टाकायचं म्हणजे चव येते खाण्यासाठी। हे मीठ टाकून मी बाजूला ठेवते। आता भजी करून दाखवते।
हे बघा भजी किती मस्त तयार झालेली आहेत, एकदम खाण्यास एकदम मस्त झालेले, लगेच के लगेच घेत माणूस खाईल असे चांगले चांगले झालेले आहेत, फुगलेले बघा कसे टमटमीत आणि खुसखुशीतही झालेले आहेत. ही भजी माझी एक वेळ करून पहा आणि माझ्या चॅनलला कमेंट बी करत जा. तुम्ही नुसतं बघत का नाही जाता, त्यामुळे कमेंट करत जा, लाईक करत जा. म्हणजे मला मी चांगले चांगले रेसिपी बनवत असते, आपणास सगळ्या रेसिपी माझ्या जवळ आहे ते मी दाखवत असते. हे बघा माझी भजी किती मस्त फुगल्यात आणि खाण्यास इतके छान लागणार आहे की मस्त वास इतका छान सुटलेला आहे. तुम्ही हे भजी करा, एकदा नक्की करा. आपल्या खाण्यात मग हा गोसावळा हे आपण जास्त करून खात नाही ना, त्या भजीमुळे खाण्यात येईल. हे बघा किती मस्त मस्त म्हणजे एकदमच मस्त झालेले. मी आता काढून घेतलेले, खाण्यास तर एकदम छान लागणार आहे, खुसखुशीत मऊसूत कुरकुरीत पण झालेले आहे. बघतानाच बघा किती मस्त वाटते ती भजी. ही भजी तुम्ही कराच एकदा. मी आता हे भजी तेल नितरून काढते आणि मी आपला दुसरी भजी पण करून दाखवते. मी आता सगळंच याच्यामध्ये घातलेले, भरभर करायला येईल मला. हे बघा कसे कुरकुरीत भजी मस्तपैकी झालेले. आवाज बघायचा बघा किती छान हे भजी मस्तपैकी झालेले. आणि हे मिरच्या पण मी हे सगळ्या तळून घेतलेल्या आहेत. बघा किती मस्त सगळं झालेलं आहे. तुम्ही एक वेळ हे नक्की करून पहा आणि आरिशा पुणेरी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या आईचा समजून तुम्ही बघा आणि लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब बी करा. थँक्यू.